मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे पुन्हा मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। पण खरंच मराठा समाज मागास आहे का? मराठा समाजाचं मागासलेपण कोणत्या मुद्द्यावर ठरवलं जातं हे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी भरत मोहोळकर मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सध्या जोर धरते। याच आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटलाय। त्यासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतात ते पाहूयात। यातील पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मराठा समाजाचं आर्थिक मागासलेपण। कुठल्याही आरक्षणासाठी आर्थिक मागासलेपण हा महत्त्वाचा विषय असतो। यामध्ये वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपयांच्या आत असणं आवश्यक असतं। त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाने 2018 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात 93% मराठा समाजाच्या लोकांचं उत्पन्न हे 1 लाख रुपयांच्या आत आहे। त्यामुळे यातूनच मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं स्पष्ट होत आहे। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा। स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या प्रकारामध्ये मराठा समाज कोणत्या घरांमध्ये राहतो, ती घरं मातीची आहेत की सिमेंटची, हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा ठरतो। घरासमोर नळ आहे का, शौचालयाची व्यवस्था आहे का, घरासमोर मोकळी जागा आहे का, या गोष्टी सुद्धा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगमध्ये विचारात घेतल्या जातात। आणि त्यानुसार महाराष्ट्रातील 70% मराठा समाज हा कच्च्या घरात राहत असल्याचं मागासवर्ग आयोगाच्या अहवालात म्हटलंय। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दुसरा मुद्दाही वैध ठरतोय। तिसरा मुद्दा आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यातील मागासलेपण। मराठा समाजाच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगचा मुद्दा झाला की पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे शैक्षणिक मागासलेपणाचा। यानुसार मराठा समाजात 13.42% लोक निरक्षर आहेत, 35.31% लोकांनी प्राथमिक शिक्षण घेतलंय, 43.79% लोकांनी 10वी किंवा 12वी पर्यंत शिक्षण घेतलंय, 6.71% लोकांनी पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलंय, 0.71% लोकांनी तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेतल्याचं दिसून येत आहे। एवढंच नाही तर अवघ्या 4.30% पदं ही मराठा समाजातील उच्च शिक्षितांकडे आहेत। मराठा समाजातील मुलांचं अभियांत्रिकी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेण्याचं प्रमाण जर पाहिलं तरी ते 7.3% इतकं आहे। वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्याचं प्रमाण 6.4%, कृषी शाखेच्या पदवीसाठी प्रवेश घेण्याचं प्रमाण 20%, तर वाणिज्यिक आणि व्यावसायिक शाखेतील प्रवेशाचं प्रमाण 3.89% इतकं आहे। यामध्ये मराठा समाजातील मुलांचं शिक्षणातील गळतीचं प्रमाण सुद्धा जास्त असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे तिसरा मुद्दाही आरक्षण मिळवण्यासाठी वैध ठरत असल्याचं पाहायला मिळतंय। या मुद्द्यासोबत मुलींच्या शैक्षणिक गळतीचा प्रमाण हा मुद्दा सुद्धा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो। याबरोबरच कुठल्याही समाजाचं मागासलेपण तपासताना त्या समाजाचे किती टक्के लोक हे शासकीय निमशासकीय नोकऱ्यांमध्ये आहेत याचाही विचार केला जातो। त्यानुसार मराठा समाजाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रमाण हे 6.92% इतकं आहे, भारतीय पोलीस सेवेतील प्रमाण 15.92% इतकं आहे, भारतीय वन सेवेतील प्रमाण 7.27% इतकं आहे। त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मराठा समाजाचे नोकऱ्यांमधील प्रमाण कमी असल्याचं पाहायला मिळतंय। यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सामाजिक मागासलेपण। सामाजिकदृष्ट्या मागासलेपण अनेक गोष्टींवरून ठरवलं जातं। त्यामध्ये सामाजिकदृष्ट्या एखादीचा क्षुद्र आहे का, अतिक्षुद्र आहे का याचाही विचार केला जातो। समाजात त्या जातीचं नेमकं स्थान काय आहे हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो। या मुद्द्यावरून सामाजिक मागासलेपण तपासलं जातं। त्यामध्ये त्या समाजातील गरिबीचा मुद्दाही उपस्थित केला जातो। तसेच कालेलकर आयोगाच्या म्हणण्यानुसार उन्हात कष्टाची कामं करणाऱ्यांनाही सामाजिक मागासलेपणाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती। त्याबरोबरच स्थलांतर हा मुद्दाही त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो। आणि त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरून सामाजिक मागासलेपण हे कशा पद्धतीने असावं आणि त्यानुसार मराठा समाज या सामाजिक मागासलेपणाच्या व्याख्यात बसत असल्याचं अनेक तज्ज्ञांकडून म्हटलं जात आहे। यानंतर पुढचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे सामाजिक जाणीवांचा विकास। मराठा समाजात सामाजिक जाणीवांचा विकास झाला आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरतं। मराठा समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, अंधश्रद्धा आहेत का, मुलींच्या लग्नाचं वय किती, मुलींच्या शिक्षणाची सद्यस्थिती काय, या सगळ्या मुद्द्यांचा विचार सामाजिक जाणीवांचा विकास झाला आहे की नाही हे स्पष्ट करतो। यानुसार मराठा समाजात शिक्षणाचं प्रमाण कमी असल्याने सामाजिक जाणीवांचा विकासही कमी प्रमाणात झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे हा मुद्दाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महत्त्वाचा ठरतो। मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती ढासळलेली, त्यामुळेच मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय। त्याबरोबरच मराठा समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती, नोकऱ्यांमधील स्थान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे मुद्देही महत्त्वाचे ठरतात। या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता मराठा समाजाला आरक्षण द्यावं की नाही या संदर्भात नेमकं तुमचं मत काय आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा। तुम्ही हा व्हिडिओ ट्विटरवर पाहत असाल तर आमच्या ट्विटर
ट्विटर हँडलला फॉलो करायला विसरू नका. त्याबरोबरच तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या मॅक्स महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.